मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या दोन्ही पक्षांच्या युतीच्या चर्चा जोरावर असतानाच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक वक्तव्य केलेलं आहे. मवियाला किंवा मग काँग्रेसला नव्या भिडूची गरज नाही असं सपकाळ म्हणालेले आहेत. आपल्यासोबत सध्या मनसे नेता अविनाश अभ्यंकर आहेत. अभ्यंकर सर, आपण बघतोय की सपकाळांचं एक स्टेटमेंट समोर आलेलं आहे. नव्या भिडूची गरज नाही असं ते म्हणतात. आपलं काय म्हणणं आहे? त्यांना विचारायला कोण गेलं होतं आणि आम्ही कोणाकडे हात पसरला अजूनपर्यंत? आणि मला वाटतं तुम्ही ज्या सगळ्या चर्चा करताय आजपर्यंत, ज्या सन्मान्य राजसाहेब ठाकरे असतील किंवा उद्धवजी असतील, यांच्या भेटीगाठी ह्या अराजकीय आहेत, कौटुंबिक आहेत. त्यामुळे आम्हाला तुमच्या माध्यमातून ह्या सगळ्या युतीच्या वावड्या उठताना दिसत आहेत. आणि जो काही निर्णय भविष्यात जर घ्यायची वेळ आली तर तो आमच्याकडनं फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरेच घेतील. इतरांनी त्यामुळे काही लुडबुड करण्याचं कारण नाही आहे. सध्या आपण बघतोय की चर्चा खूप होत आहेत. सुरुवातीला काँग्रेस असेल, राष्ट्रवादी, शरद पवारांचा पक्ष असेल, ते सगळे पॉझिटिव्ह होते. मात्र आता अचानक काँग्रेसची भाषा बदलायला लागली असं वाटतंय. त्याच्यावर आता भाष्य करणं योग्यच नाहीये, कशातच काही नाहीये. त्यामुळे त्यांची भाषा काय आहे, ते काय बोलतायत, ह्याच्यावर आम्ही भाष्य करणं सुद्धा योग्य ठरणार नाही. जर काही होणार असेल, जर काही घडणार असेल, सकारात्मक किंवा नकारात्मक काही असेल तरी आमच्या पक्षाकडनं तो निर्णय हा राजसाहेब ठाकरे घेतील. आणि आमच्याकरता राजा आदेश हा शेवटचा असतो आणि त्यावर आम्ही सगळेजण जोरात काम करतो. सुरुवातीला आपण बघत होतो की भाजप असेल किंवा मग शिंदे सेना असेल, ते तुमच्या युतीवरती संभाव्य युतीवरती टीका करत होती. मात्र आता याच संभाव्य युतीवरती मवियाचे पक्ष देखील मिठाचा खडा टाकायचा प्रयत्न करतात असं वाटतं. त्याच्यावर नाही, ही वेळच नाही आता भाष्य करण्याची. हे सगळे जर तर ही सगळी परसेप्शन्स आहेत आणि सगळी पुन्हा सांगतो तुमच्यासारख्या प्रतिदेश चॅनलच्या माध्यमातून कळतायत, लोक चर्चा करतायत. हे बघा, महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे की जेव्हा दोन कुटुंब एकत्र येतात, खास करून दोन भाऊ जेव्हा एकत्र येतात, तेव्हा 100% जनतेला आनंद होत असतो. परंतु आपण जर नीट बघितलं तर गेल्या काही ज्या भेटीगाठी आहेत ह्या, पुन्हा एकदा सांगतो, ह्या कौटुंबिक आहेत, ह्या अराजकीय आहेत. त्याच्यामध्ये कुठेही राजकीय बैठक झाल्याचं आम्हाला तरी माहिती नाही. तुम्ही म्हणताय नक्कीच की या बैठका कौटुंबिक आहेत. मात्र 5 महापालिकांमध्ये चर्चा सुरू आहे वाटाघाटींची, असं स्वतः ठाकरे गटाकडून सांगण्यात येते अधिकृतरित्या. मला तरी तसं काही माहिती नाहीये आणि किंवा आमच्यापर्यंत तशा काही सूचना आलेल्या नाहीयेत. त्यामुळे मी भाष्य याच्यावर करू शकत नाही. जे काही सपकाळांचं वक्तव्य आहे ते कशा प्रकारे बघतात? तो काही मिठाचा खडा टाकायचा प्रयत्न केलाय? आम्ही बघतच नाही आहोत. कारण तुम्हाला पुन्हा सांगतो, अजून काही घडलेलंच नाहीये, काही झालेलंच नाहीये. त्यामुळे ते जे काय बोलले ते त्यांना लखला भाऊ, ते कोणाला उद्देशून बोलले तेही माहिती नाही. मनसे आणि ठाकरे गटाच्या युती संदर्भातच त्यांचं हे वक्तव्य आलेलं आहे की त्याच्यावर भाष्य करावं, काही बोलावं असंही वाटत नाही. कारण कशात काही नसताना कोणी काय बोललं असेल तर त्यावर अजून किती उत्तर देणार. महापालिकाची निवडणुका आता काही लांब राहिलेल्या नाहीयेत. दिवाळीनंतर प्रचाराला देखील सुरुवात होईल. युतीच्या चर्चा मनसे आणि शिवसेनेच्या अनेक महिन्यांपासून सुरू आहेत. राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, यांच्या भेटी वाढत आहेत. तर कधीपर्यंत हे सगळं पिक्चर क्लिअर होईल असं वाटतं? नाही, मला वाटतं पुन्हा एकदा सांगतो, आम्ही सगळेजण महाराष्ट्र सैनिक आहोत. आम्हाला राजसाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नाशिक असेल, सर्व जिल्ह्यांमध्ये तळागाळापर्यंत जाऊन, महाराष्ट्र सैनिकांपर्यंत जाऊन उत्तम असं काम करायला सांगितलेलं आहे. आणि जर निर्णय जर काही घ्यायची वेळ आली तर तो फक्त राजसाहेब ठाकरेच घेतील. आम्ही सगळे कार्यकर्ते हे तळागाळापर्यंत जाऊन पक्षाचे विचार, पक्षाची ध्येय धोरणं, पक्षाने आजपर्यंत केलेली यशस्वी आंदोलनं, पक्षाच्या आजपर्यंत राजसाहेबांच्या सकारात्मक अशा महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने असलेल्या भूमिका आणि आतापर्यंत सत्ताधाऱ्यांनी कशी या महाराष्ट्राची, मुंबईची माती करून ठेवलेली आहे, हे संपूर्णपणे आमच्या महाराष्ट्र सैनिकांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणं, त्यांच्या अडीअडचणीला त्यांना मदत करणं, हे सगळे आम्ही आता सगळेजण काम करतोय. या घडीला आपण जर बघितलं तर भाजप असेल किंवा सत्ताधारी अजित पवार गट असेल, एकनाथ शिंदे असेल, यांच्याकडे सत्ता आहे, प्रचंड बहुमत आहे. तर दुसरीकडे विरोधातले जे पक्ष आहेत त्यांचं संख्याबळ अतिशय कमी आहे. जवळपास 3-1 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरसेवक देखील नाहीयेत. तर जर युती झाली तर त्याचा नक्कीच फायदा तर होईलच. त्याच्यावर भाष्य मी करूच शकत नाही आता. म्हणजे आपण मला वेगवेगळ्या मार्गाने तो प्रश्न विचारताय, परंतु जर एखादी गोष्ट मला माहितीच नसेल तर त्यावर जर तर वरती राजकारणात उत्तर नसतं. घडायचं असेल ते तेव्हाच घडतं आणि जर ते घडायचं असेल किंवा घडायचं नसेल, कुठलाही निर्णय असेल तो फक्त राजसाहेब ठाकरेच घेऊ शकतील. आपण ऐकलं
शिवसेनेचे नेते अविनाश अभ्यंकर त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की जो काही युती संदर्भातला निर्णय असेल तो राज ठाकरे हेच घेतील आणि त्यांचा निर्णय हा शेवटचा असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सावंतसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.